सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे शिवशंभू ग्रुपच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनीय बलिदानाला अभिवादन करण्यासाठी 18 फेब्रुवारीपासून बलिदान मास या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्हा परिषद शारदा विद्यालय मळगाव रस्तावाडी येथे 18 मार्चपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमांतर्गत 6 मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून 17वे पुष्प अर्पण करण्यात आले। तरुण पिढीमध्ये स्वराज्याचा इतिहास, स्वाभिमान आणि राष्ट्रसेवेची भावना जागृत व्हावी या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात दररोज सायंकाळी प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र आणि ऐतिहासिक संदेशांचे वाचन केले जाते। शिवशंभू ग्रुपच्या या प्रथमच राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाला मळगाव परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त नागरिकांनी या राष्ट्रप्रेरणेच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। सहदेव राऊळसह नितीन गावडे, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, मळगाव, सावंतवाडी। यदर्थी संशयो शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र की जय। गौ माता की जय। धर्मासाठी झुंजावे। आज म्हणजे गेली 16 दिवस बलिदान मास इथे मळगावमध्ये शारदा विद्यालय मळगाव रस्तावाडी इथे चालू आहे। तर या बलिदान मासाचं महत्त्व असं की हा बलिदान मास प्रत्येक हिंदूने आज पाळला पाहिजे। याच्यातले संकल्प आहेत ते पण पाळले पाहिजे। हा बलिदान मास एक आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण पाळतो। या 40 दिवसात 40 दिवस महाराजांना पकडल्यापासून ते 30 दिवस महाराजांचे हाल केले औरंग्याने, त्यासाठी आपण हा बलिदान मास पाळतो। आणि ते हाल कोणीही सहजासहजी सोसू शकत नाही, तेवढी माणसामध्ये शक्ती पाहिजे तरच हे हाल सोसले गेले असते। कारण जे महाराजांना औरंग्याने जे महाराजांचे हाल केलेत, जसे त्यांची चामडी सोलली असेल, नख काढली असतील, डोळे फोडले असतील, कान कापले असतील, केस उपटून काढले असतील, तर या गोष्टी सहन करणं एका साध्या माणसाला शक्यच नाही। ते महाराजांनी आपल्या धर्मासाठी, आपला धर्म वाचावा म्हणून महाराजांनी जे आमच्यासाठी करून ठेवले, त्याच्यासाठी आम्ही एक छोटं सण म्हणून आणि एक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी म्हणून इथे संध्याकाळच्या सत्रात आम्ही जमत असतो। तसंच या बलिदान मासामध्ये प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र घेऊन त्याच्यात एक श्लोक घेतला जातो जो महाराजांवरती भिडे गुरुजींनी, आदरणीय भिडे गुरुजींनी लिहून ठेवलेले आहेत। हे श्लोक आम्ही रोज पठण करत असतो। रोज एक श्लोक घेतला जातो यामध्ये आणि त्याचा अर्थ पण सांगितला जातो। या अर्थामागे पण महाराजांच्या बलिदानाचं कारण लपलेलं आहे। तर हे अर्थ पण समजून घेतले पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही श्लोक म्हणून त्याचा अर्थ सांगून सगळ्यांना ते विषय पटला की नाही ते पण विचारलं जातं। तसेच आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, जन्मोत्सव आहे। तर या जन्मोत्सवानिमित्त आज आम्ही इथे जन्मोत्सव साजरा केला आहे। महाराजांची प्रतिमा पूजन करून, तसेच इथे छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमाचा 16वा दिवस आहे। तर आज बलिदान मासाचं 16व्या दिवसानिमित्त आम्ही आज इथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास स्मरण केलं आहे। तसेच आज छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांचा जन्मोत्सव तिथीनुसार असल्यामुळे इथे त्यांची पण प्रतिमा पूजन आम्ही करून इथे जन्मोत्सव साजरा केला आहे। धन्यवाद।